कला आणि कार्यानुभव शिक्षकांचीही भरती प्राधान्याने करावी या मागणीसाठी राज्यभरातील कला शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू केलं। कला आणि कार्यानुभव शिक्षकांची बिंदू नामावली स्वतंत्र करावी, तसंच कला आणि कार्यानुभव शिक्षकांची जास्तीत जास्त पदं भरावीत अशी ही मागणी कला शिक्षकांकडून करण्यात आली आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना कला शिक्षकांची पदभरती करण्याचं आश्वासन दिलंय, पण किती पदं रिक्त आहेत आणि किती पदं भरली जाणार याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही। त्यामुळे कला शिक्षक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जर आपण शिक्षण अशी जर व्याख्या करत असू तर या सर्वांगीण विकासामध्ये कला आणि क्रीडा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांची 2009 पासून रखडलेली भरती त्वरित सुरू करावी आणि मध्यंतरी फक्त मानधन तत्वावर कला क्रीडा शिक्षक घ्या किंवा काही निर्देशक घ्या अशा पद्धतीची जी धोरणं आली ती धोरणं न घेता या विषयाला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असं मला वाटतं। आम्ही सर्व शिक्षक अशी विनंती करतो की लवकरात लवकर ही कला शिक्षक व कार्यानुभव शिक्षक भरती झाली पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व जनतेला व विद्यार्थ्यांना हे निदर्शनास आलं पाहिजे की या सरकारने काय केलं आणि विद्यार्थ्यांविषयी काय विचार केला व कला शिक्षकांच्या विषयी काय विचार केला। आज हीच आमची मागणी आहे की लवकरात लवकर आमचे कला शिक्षक हे प्रत्येक शाळेवर रुजू झाले पाहिजेत। ज्याप्रमाणे क्रीडा विषयाच्या 4860 या जागा आहेत 2 जानेवारी 2026 च्या जीआरनुसार, अगदी तशाच पद्धतीनं कलेच्या जागा त्यांनी अद्यापही दिलेल्या नाहीत। म्हणजे कला शिक्षक भरती किंवा कार्यानुभव शिक्षक भरती जी आहे या कला कार्यानुभव शिक्षकांच्या भरतीबाबत कुठलीही ठोस म्हणजे जे काय धोरण म्हणा किंवा कुठली अंमलबजावणी इथं झालेली दिसून येत नाहीये। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।